नमस्कार. नमस्कार नमस्कार. ते पुढे गेलो होतो, ते तळ्यापर्यंतच रस्ता आहे. मला महादेवाडीचं ठिकाण सांगितलं होतं. तुकाराम सूर्यवंशीच घर कुठे आहे? तुकाराम सूर्यवंशी वय हा हे काय हे समोर पुढे गेलात ना हा. की तिथे ते बाबळीचं झाड आहे. बाबळीच्या झाडाच्या तिथंच लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाच्या समोरच ते तुकाराम सूर्यवंशी. थँक्यू. 10-20 रुपये द्या ना खर्च पाण्याला. पैसे चहा आला? नाही. काय नाही एवढंच दिसतं. कोणी आहे का? राम राम. का कुठले? या. बसा. तुकाराम सूर्यवंशी. हो आपण तुम्हाला नाही ओळखला मी SBI बँकेकडून आलेलो आहे. आम्हाला लोन बिन काही नको. लोन घेतलेलं आहे तुमच्या मुलांनी आमच्या मुलांनी आणि 3 हप्ते होऊन गेलेले. चौथा हप्ता आला तरी त्याने हप्ते भरलेले नाहीत. 7 लाख रुपये लोन घेतलंय. आपल्याला तर काही बोलला नाही तो. काहीच कल्पना नाही राव. हे तुमचं तुम्ही काय असेल ती हप्ते भरून टाका. 7 लाख रुपये आमच्या मुलांनी घेतलेत. नक्की आमचाच मुलगा आहे का? काय नाव सांगितलं? ही बघा हा सगळी रिकव्हरी ऑफिसर आहे मी आणि माझ्याकडे सगळं त्यांनी रिकव्हरीसाठी पाठवलेलं आहे. त्यात तुमचं मुलाचं नाव आहे. 7 लाख रुपयातले लोन तुम्हाला हप्ते जसे जसे भरायचे तसे भरून टाका. राहिलेले हप्ते मागचे 3 आणि आताचा चौथा. 7 लाख रुपये? तुमच्या मुलाला बोला, तुम्हाला लगेच खरं खोटं कळेल काय ती आहे का. तो घरी नाही पण त्याला बोलून घ्यावं लागेल. फोन करा त्याला, फोन करा. उचलतोय का नाही फोन? अरे स्विच ऑफ आहे कुठला उचलत? एक काम करा, पैसे भरून टाका तुम्ही. तो आला ना त्याला विचारतो आम्ही. येतो तुमच्या बँकेत. उद्या बँकेत व्हिजिट द्या आणि ते काय असेल पैसे भरून टाका तेवढे. येतो येतो येतो. अरे काय उद्योग या? अरे काय हा प्रकार? लक्ष ठेवू ना जरा त्याच्यावर. बघा आता तुमचं बोलणं. आता लक्ष ठेवायला तू काय लहान राहिलाय का? आज ना उद्या लेकरू होईल, त्याला लग्न झालेलं पोरांवर मी लक्ष ठेवायचं का तुम्ही? गेलंय कुठं ते? मला माहिती नाही. त्याच्या मित्राला फोन करा. काय कुटाणा करून ठेवलाय. 7 लाख रुपये कशाला घेतले असेल यांनी? काय माहिती काय केलं आता. हॅलो. अरे कुठे आहे तू? आमचा हर्षल आहे का तुझ्या बरोबर? ये बरं इकडे ये जरा. येतो येतो. बरोबर असते निदान सांगाल काय प्रकार असला त्याला माहिती. हाय का त्याच्यासोबत आहे? त्याच्याबरोबर कुठला? हा बाजूला आहे. काय एवढं लक्ष ठेवून बी कार्टीने एवढा मोठा घोटाळा घातलाय. करावंच काय? बोला ना काका, फोन केलता. अरे आमच्या हर्षाचा काय ठिकाणा पाहिला कुठे आहे तो? हर्षल काका सांगायचं नव्हतं बरं का. त्याने कुटाणाच असा करून ठेवलाय की सांगायला लागतोय. त्यांनी ती गावातली पारू नाही वे, काय म्हणतो? तिच्या नादाला लागून 7 लाख रुपये कर्ज काढले. काय? पारूच्या नादाला लागून 7 लाख काढून तिला दिलेत. बाई म्हणजे या पोराने आपली पार इज्जत विकून खाल्ली. पूर्वी नाही ती बाई आहे तीच ना पारू. हा ती गावातली. गावातली आणि आता बी तिच्या पैसेच पडलेला असं तिथं अरे मग बसलेला. तुला या उदर माहिती होतं काय? माहिती होतं काका. अरे मग सांगायचं ना घोड्या. पार वाटलो झाला ना प्रपंचाचं इथं. अहो, काका कसं सांगणार मी? कोणत्या तोंडाने सांगणार? अरे पण तू त्याचा मित्र आहेस ना. चांगलं वाईट काय कळतं का नाही? आता त्याला मस्त सांगितलं मी पण ते ऐकतच नाही. त्याला मी काय करू? आता लय हाताबाहेर गेलं म्हणून तुम्हाला सांगायची वेळ आली. बरं आमच्या तरी कानावर घालायचं ना तू की अशा मार्गाला लागलाय तो. आता तिथंच असेल तो. तिथंच असन, तिच्या पैसेच असन. चला चला बघू बघू आपण तुझ्याकडे. काय चल तू पण. चला चला. वैताग आणलाय पोरांनी. काय करत पारू, तुला बघितलं की चटती मला दारू. बिना पेताच. ऐक ना, बोल ना. मला लय असं फिरू वाटतं रे. मस्त आपण दोघांनी फिरायचं आणि बरे ना फोटो काढायचे मस्त. जाऊ ना, आयफोन घेतो. तुलाच घेऊन देतो आयफोन. खरंच? आणि बायकोला माहेराला लावतो. मग आपण तिकडे समुद्राच्या किनारी 15 दिवस फिरत बसू. आपण लोणावळ्याला पण जाऊ. लोणावळ्याच काय घेऊन बसली? मग ती समुद्राच्या कडेला. लोणावळ्याला काय आहे? बरं समुद्राच्या कडेला मग कुठे जायचं आपण? गोव्याला जाऊ. हा हा बापरे, गोव्याला जायचं. बरं ते जाऊन दे. आता मी गावात जाणार आहे थोड्या वेळची. तुला काय आणायचं का स्पेशल? काय नको आणू. मग असं नाही म्हणलं मला कसं तरी वाटतं. मला असं वाटतं की बाहेरचं काहीतरी खावा. हा का? बरं मग काय आणशील?
काय तुला काय आवडतं इथंच घेऊन येतो. काही पण आण तुला वाटन ते. बाहेर तर नाही जाऊ शकत आपण. बरं तू तर घेऊन ये मग. बरं चालतंय माझ्या मनाने आणतो. बरं बरं चालेल. मग फिरायला जायचा पण प्लॅन कर. मी बायकोला देतो हाकलून माहेराला. हां जमन ना. चालेल. किती भारी हात रे तुझे पार. घरी बायको असून ही धंदे ए यार तू ना ना काय झालं? अरे याला बायको आहे ना लाच सोडली का पार तू उठला का मारून त्याला. लाज वाटते का तुम्हाला? काय करता इथं? हा लग्न केले ना माझ्यासोबत, मग ही कोण आहे? कोण आहे सांगा ना. अरे लाज वाटते का तुला सोन्यासारखी बायको असताना असं शेण खायला? तुमच्यामुळे ना नशीब गेलं माझं एकच व्हायला. सांगतो माझं प्रेम आहे तिच्यावर. घे अरे लाज वाटते का तुला बोलायला? वाटून झालं गाड्या काय शेजारी पाजारी लागले ओरडाय दारात येऊन कोरडा नाही मग? अख्खा गाव तुम्ही गोळा करून घेऊन आला इथं. अहो तुम्ही केलेच तसं. हे काय तुला- करायचं आम्ही? काय गप हा अहो एवढं होतं तर लग्न कशाला केलं माझ्यासोबत? मी केलं का लग्न? ह्यांनी लावून दिलं ह्या दोघांनी. मग तेव्हा सांगायचं ना मला. तुला पोरगी बघायला नेलं होतं ना तेव्हा तर तुझं तोंड शिवलं होतं का? मी की नको मला पण पोरगी म्हणून. मला पसंतच नव्हती ती पहिल्यापासून. नाही नाही पण मी काय म्हणतो आम्हाला तर माहिती सुद्धा नव्हती या असली माणसं आमच्या शेजारी राहिले बसाव. काय हर्षलराव रंगरंगीले छेल छबिले त्याला कोण घेऊन आलं? बघितलं का? बघितलं बाजूचे लोक कशी बोलायला लागली? तुमच्यामुळे वाटोळं झालंय माझं. तुझ्यामुळे माझं वाटोळ झालंय त्यामुळे मला असं बाहेर फिरावं लागतं. बोला ना तोंडाने बोला. लपडे करावं लागतात म्हणून बाहेर. लफडे अहो, का? तुम्ही ना कलंक आहे नवरोबाच्या नावानी. तिला पण बायको करून मी घरी आणणार आहे आता. घ्या बाई बघितलं का मामा? हत्या झालं तर मेला असतं ना ती परवडलं असतं किती दिवस पाहिलं नसते एवढी नसती वेळ वाईट आली. तुम्ही जर विचार असेल लागणार टायमाला ही आवडती का म्हणून तेव्हा सांगितलं असतं ही आवडती अहो म्हणून. पण तुमचं तोंड शिवलं होतं का? माझ्याशी बोलायचं ना. कशाला एवढे दिवस घालवले माझे? तुझ्यावर लग्न झालं महिनाभर बोलत होतो का मी? ह्याच कारणामुळे बोलत नव्हतो. मग जाऊ द्या मला दोन्ही आपलं जे काय पत्रात पाडून. दोन्ही अहो लाज वाटू द्या हो. आणि काय कमी आहे माझ्यात? हे असलं आणलंय समोर. तू लग्नाची पण ती प्रेमाची एवढं ध्यानात ठेवू. तुम्हाला नाही कळणार वहिनी काय कमी आहे जरा त्यांच्या नजरेने बघा मग कळेल मला माहित नव्हतं ना त्यांना तसं लागतंय म्हणून. आणि काय गे भवाने तुला तुझं घर संसार नाही का? हा दुसऱ्यांच्या माणसासोबत फिरती. हा? मी नाही फिरा तुझाच नवरा बाई माझ्याकडे येतोय. हा मी मीच येतो मीच ये. येतो. तुम्हाला तर लाजच नाही हो. सगळं विकून खाल्लंय तुम्ही. काय ऐकलंय? लई नाव काढलं आपलं. या पोराने ना तर आपली लाज वेशीला नेऊन टांगली बघा. इतके दिवस चाललो होतं गपचूप चाललो होतं ना. तुम्हाला कालवा करायची गरज होती का? अच्छा म्हणजे आयुष्यभरात तर तुम्हाला हेच करायचंय. तुमच्या पोराबारांना पण हेच दाखवायचं होतं का तुम्हाला? हो. लग्न नसतं झालं ना याला घराच्या बाहेरच काढला असतं बघा तर त्या पुरीसाठी याला सांभाळायचं आला. अहो पण आता करायचं काय ते तरी सांगा. काय करायचं आता आता काय करता वाटोळ झालं निसते लफडे वा अहो, तुम्ही जा ना पाया आपल्या घरी. पडतो राव तुम्ही जा नका आता आमची लय गेली पहिली आता तुम्ही आले का तमाशा बघा आमचा. अहो एवढी लाज वाटते तर पोराला नीट शिकवायचं ना. आम्ही शिकवू तुम्ही जा बरं. आणि काय ग हा दुसऱ्याकडून पैसे मागते तुला काही लाज नाही वाटत का? बाई मी नाही मागितले तुझाच नवरा घेऊन आला आणि माझ्या हातात ठेवले ते. काय रे हर्षल? हा 7 लाख रुपये काढलेस तू. तुला लाज वाटते का रे? सोन्यासारख्या बायकोला एक सोन्याचा दागिना आणला नाही आणि हे कोण कुठली परकी बाई तिला तू 7 लाख रुपये काढून दिले. आणि तिच्यासाठी लोन काढलं या माणसानी. मला काय घेतलं आतापर्यंत? हा तुला घेतलं ना पहिले लग्नात. आता आमचं आम्ही बघून घेऊन आलो लोणचं फेडायचं काय करायचं ती. अहो आता बोला तुम्हीच. तू भेटणार आहे का लोन? आमचं माझ्या नाव बघन ना माझं मी काय करायचं. अरे बँकेवाल्याने बरं मला उचलून नाही नेलं आणि म्हणतो पाहू आम्ही बँकेवाला आलता का? मग म्हणून कोणामुळे तर समजलं समजलंय तुझे सगळं? सारे उद्योग. नाही जाऊ दे आता काय करता पदरी पडलं द्वाड हसून करावं गोड. जाऊ दे आता चालायचं. अहो शेजारी तुम्ही निघता का? तुम्ही मिटवायला आलं का तेल टाकायला आले? नाही नाही, हे काय तुमचं घर आहे का? तुमचं घर आहे का? मग तुमचं अहो, घर आहे पण का? आमचं चाललंय ना. तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची काही गरज आहे का? आपण एवढी लाज वाटती तर ते घरी नेऊन ठेवायचं ना पोराला तुमच्या. बाई झाला हा तमाशा लई झाला याला घरी घ्या याला बांधून टाकू. अहो मामा पैशाचा प्रश्न नाहीये. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हिनी आणि ह्यांनी हे दोघं असे जर फिरत राहिले तर मी काय करायचं आयुष्यभर? अरे, आपल्या हातात एवढंच आहे याला मारून हाणून जागेवर त्या बाईचं काय करू शकतो आपण? अगं तुला पण नाही कळत का? तुझं पण लग्न झालंय ना. माझंही लग्न झालंय. असं अहो तुमचं एकदा झाले तिथं 4-5 वेळा झाले. तुम्ही जा ना आपल्या घरी. अरे कशाला काय बोलताला का मध्ये मध्ये? ओ हे तुमचं घर आहे का? माझं पारूकडं काम आहे. पारू आहे का दिवशी दारू? हा बघितलं का? हा माझा जीव आहे म्हणे तिच्यावर.
दारू किती त्यात काय तो मैत्रीला दारू काय आणून दिली? अहो आत्या जरा लाज. अरे हर्षल, अशा बायका आहे ना फक्त पैशापुरत्याच जवळ येतात, आयुष्यभरासाठी साथ देत नाही. आयुष्यभरासाठी साथ फक्त बायकोच देते. तिला जरा जीव लाव. नाही नाही, एवढं कळलं असतं तर कशाला आलं असतं त्याच्याजवळ. आणि हिला तर अक्कलच नाही. बाई तुझ्या मी पाया पडते, तुला ना विनंती करते, पण त्याचा नाद सोड आणि मला माझं आयुष्य सुखाने जगू दे बाई. बाई मी नादच केलं नाही. तुझाच नवरा माझ्याकडे येतो. मी का तुझ्या नवऱ्यात आली का? तुझ्या घरापर्यंत आली का? नाही आले. मग तू ना नवऱ्याला तुझ्या समजून ठेव. अगं पण तुला समजतंय ना किती लग्न झालेलं आहे, आपण त्याला जवळ करावं का नाही करावं? मग येतं याला नाही समजायला पाहिजे. आता जाऊ द्या, तुमचंच नाणं खोटं आहे, त्यांना काय दोष देत बसले तुम्ही मग अहो काय? तुम्ही जाताय का नाही का तुमच्या पाया पडू आता? हो. जा म्हणलं ना घरी. अहो, हेच पाय त्यांच्या पडा, जरा अक्कल येईल. आम्ही आमचं बघून घेऊ, जावा तुम्ही. ऐकताय का नाही का अजून तमाशा करायचा? बघितलं ना, चल लोक बोलायला लागलीत मला. चला घ्या त्याला घरी घ्या. चला. काय डोकं येतंय का ठिकाणी आहो का घ्यायची तिला पण घरी? हाय माझं डोकं ठिकाण्यावर. मग नको तिला इथंच राहून दे. हा तुम्ही चला. चल. आणि परत जरी आले भेटायला जागे होतं तर परत काहीतरी अजून नवीन डोक्यात यायचं. चल भाऊ. चला. अरे चल ना. काय कळते? बघितलं, बायको आली तर बायकोचा पदर घेऊन गेला लगेच. आपला असं नाही बरं का, आपण नाही, आपण भीतच नाही, तुम्हाला सांगतो. हा 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 जाऊ द्या, आपल्याकडे 7 लाख रुपये नाही.